नमस्कार। आता अमोलीच्या बाळाला खूप ताप भरलेला असतो। ते बाळ खूप आजारी पडलेलं असतं। आता बाळाची ती अवस्था बघून अमोलीला वाईट वाटतं। अमोली आता त्याला डॉक्टरकडे घेऊन येते। तेव्हा डॉक्टर म्हणतात की खूप दिवस झालं भूमीने बाळाला घेतलं नाही आहे ना, म्हणून कदाचित बाळ आजारी पडलं असेल। तेव्हा अमोली म्हणते, अहो असं काय करताय तुम्ही, मी त्याची आई आहे। तेव्हा डॉक्टर म्हणतात, हो पण बाळाला ना अशा जर बाहेरच्या माणसांचा लळा लागला तर त्यांना त्याच माणसांची आठवण येत राहते आणि त्यांनी जर घेतलं नाही तर बाळ आजारी पडतं। तेव्हा आता अमोलीला टेन्शन येतं। आता पारितोषसुद्धा तिथे आलेला असतो आणि पारितोषलासुद्धा डॉक्टर हेच सांगतात की आता जोपर्यंत भूमी बाळाला घेत नाही तोपर्यंत बाळ काही ठीक होणार नाही, तुम्ही कितीही काही दिलं तरी। कारण भूमीच्या मायेचा हात जर त्याच्या डोक्यावरून फिरला ना तरच बाळाला बरं वाटेल। तेव्हा आता इकडे आकाश आणि भूमी बोलत असतात। भूमी म्हणते, आकाश एकदा अमोलीला फोन कर ना, क्षितिजा कशी आहे विचार ना। तेव्हा आकाश म्हणतो, अगं मी फोन करेन पण अमोली फोन रिसीव करेल का, नाही करणार, मला नाही वाटत ती फोन रिसीव करेल म्हणून। जाऊ दे ना भूमी, कशाला उगाच परत मग तुझा अपमान होणार, ती परत तुला काहीतरी बोलणार, त्यामुळे नकोच। तर इकडे आता पारितोष डॉक्टरांना म्हणतो, दुसरा काही ऑप्शन नाही आहे का। तेव्हा डॉक्टर म्हणतात, नाही, जोपर्यंत बाळ भूमीकडे जात नाही तोपर्यंत बाळाचा ताप कमी होणार नाही, बाळाचा त्रास कमी होणार नाही। ते आजारी पडलं आहे, किती तापाने फणफणलं आहे बघा, मग तुम्ही बोलवा ना त्या भूमी मॅडमना आणि द्या त्याच्याजवळ बाळाला। आता डॉक्टर निघून जातात। आता पारितोष म्हणतो, अमोली मला वाटते आपण बाळाला क्षितिजाला भूमीकडे द्यावं। तेव्हा अमोली म्हणते, नाही, अजिबात नाही, बाळ माझं आहे आणि ते मीच बरं करणार, काही गरज नाही आहे त्या भूमीची। तेव्हा आता परत थोड्या वेळाने परत बाळ रडायला लागतं आणि त्याला खूप ताप भरलेला असतो। औषध देऊनसुद्धा ताप उतरत नसतो आणि बाळ रडायचं काही थांबत नसतं। तेव्हा पारितोष म्हणतो, नाही हा अमोली, मी तुझं आता काही ऐकणार नाही, मी आता बाळाला घेऊन भूमीकडे जातोय, तुला यायचं असेल तर ये, नाहीतर तू थांब इथेच। आता अमोली म्हणते, नाही, मी माझ्या बाळाला भूमीकडे देणार नाही। तेव्हा पारितोष अमोलीच्या थोबाडीत मारतो आणि म्हणतो, जागी हो तू, कळतंय का तुला, अगं आपलं बाळ आजारी आहे, त्याला एवढा त्रास होतोय तो तुला दिसत नाही का, आता तो भूमीमुळेच त्रास कमी होणार आहे। काय बोलले डॉक्टर, ऐकलं नाहीस का, मी बाळाला घेऊन भूमीकडे चाललोय। आणि पारितोष बाळाला क्षितिजाला उचलतो आणि घेऊन भूमीकडे येतो। आता भूमीला क्षितिजाला बघून खूपच आनंद होतो। पारितोष म्हणतो, भूमी हे बघ, क्षितिजा आजारी पडली आहे, तू एकदा घे ना तिला, बघ ना काय तुला जमतंय का। तेव्हा आता लगेच भूमी क्षितिजाला घेते आणि भूमीने बाळाला घेतल्यामुळे बाळ लगेच रडायचं थांबतं। आता भूमी म्हणते, अरे पारितोष, हिला किती ताप आहे, मी हिच्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवते आणि ती मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवत असते, खूप खूप काही बाळासाठी करत असते। हे पारितोष सगळं बघत असतो आणि पारितोषच्या मनात विचार येतो की भूमी ह्याची आई नसूनसुद्धा किती काय करते आणि अमोली काहीच करत नाही। आता पारितोष म्हणतो, हे बाळ जर भूमीलाच दिलं तर आणि आम्ही दुसरं बाळ दत्तक घेतलं तर, असा विचार आता पारितोषच्या मनात येतो। आता आकाशसुद्धा तिथे असतो। आकाशलासुद्धा वाईट वाटत असतं क्षितिजाला बरं नसतं म्हणून। आता भूमी ही मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवते बाळाच्या, त्यानंतर मस्त त्याला फिडिंग करते आणि अंगाई म्हणून त्याला झोपवते। आणि आता इथे अमोली चिडचिड करत असते, माझं बाळ आणि भूमीकडे आहे, तिने जर माझ्या बाळाला माझ्यापासून वेगळं केलं तर मला काहीतरी केलं पाहिजे। आणि पारितोष आता इकडे भूमीला बाळ देण्याच्या गोष्टी करत असतो। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।